आम्हा घरी एक गाय दुभत आहे. हे बोलायचं म्हणजे नीट ऐकावं लागतं म्हणून काम दिलं तुम्हाला. सगळ्यांनी कोपऱ्यातल्यानी पण बोलायचं. आम्हा घरी एक गाय दुभत आहे. पानहान समाये त्रिभुवनी. वानते सावळी नावते श्रीधरा. चरे वसुंधरा 14 भुवनी. वत्स नाही माय भलत्या पाशी जाय. कुरवाळी तो लाहे भाव भरणा. वानते सावळी नावते श्रीधरा. चरे वसुंधरा 14 भुवनी. चहूधारी क्षीर ओळली अमूप. धाले सनकादिक सिद्ध मुनी. वानते सावळी नावते श्रीधरा. चरे वसुंधरा 14 भुवनी. तुका म्हणे माझी भूक तेथे काय. तुका म्हणे माझी भूक तेथे काय. जोगाविते माय तिन्ही लोका. वानते सावळी नावते श्रीधरा. चरे वसुंधरा 14 भुवनी. असं केल्याने कीर्तनकाराबद्दलचं प्रेम वाढतं. विठ्ठला कारण 1 मिनिटाचं मागे म्हणायचं बरोबर आतडी गळ्यात आले ना, हे 2 तासाचं असतं. भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा असून तुकाराम महाराजांच्या आनंदाचं आणि समाधानाचं ज्या जगाला आश्चर्य वाटलंय, त्यांनी त्या समाधानाचं कारण विचारल्यावर तुकाराम महाराजांनी त्याचं दिलेलं उत्तर आणि केलेलं समाधान म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठला माझं आता रनिंग 44 आहे आणि मी 14व्या वर्षी कीर्तन सुरू केलंय. म्हणजे साधारण माझ्या कीर्तनाचं वय आता 30 आहे. आणि हे हिट फ्लॉप असं नाही आहे, ते कंटिन्यू 30 आहे. तुमच्या प्रेमाचा सगळ्यांच्या तो परिणाम आहे. या 30 वर्षात अशा निमित्ताचं हे माझं पहिलं कीर्तन आहे. विठ्ठल आणि या सगळ्याचं श्रेय आमच्या रामेश्वर भाऊ सदगिरी यांना आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. रामेश्वर भाऊ तुम्ही इकडे या ना, मला तुम्हालाच कीर्तन सांगायचं आहे. सगळ्यांना घेऊन या. 1 तासभर पाहुणे वेटिंग करायचं. या सगळ्यांनाच घेऊन या, मी जागा देतो तुम्हाला करून. या सगळे महाराज मंडळी थोडे आपण या बाजूला आहे. कारण गायीचा सेवक कसा आहे तो जगाच्या समोर पाहिजे. या या तुम्ही सगळे या बाजूला या. या रामेश्वर भाऊ या सगळे. या सगळ्यांना घेऊन या. तो अख्खा कोपरा इकडं आला. या वर या, वर या, स्टेजवर या. या वर या, वर इथे. तुम्ही एवढी पर्वणी लोकांना दिली, तुम्ही पण थोडी मिठाई खाल्लीच पाहिजे. या या बसा सगळे. टाळ्या वाजवा एकदा यांच्याकरता. या तुम्ही पण या, मागं थांबून काय करता. या या बसा बसा. या बसा. कीर्तन तुम्हाला कधी पण सापडेल, तुम्ही कीर्तनाला कधी सापडायचे. बसा.
आणि हरी महाराजांना याच्यासाठी विशेष धन्यवाद आहेत बरं का रामेश्वर भाऊ. तुमचा निरोप त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आपण सर्वजण त्यांच्या ह्या आनंद. तुम्ही पण या कॅबिनेटने पण राज्यमंत्रीपद तर घ्या. या रामेश्वर भाऊ तुम्ही सांगा म्हणजे ते ऐकतील सगळे. इथं बसवा. आपल्या ज्यांच्या पायात चपला आहेत त्या बाजूला काढून घ्या. आता काढा. खुर्चीवाले पण, खुर्चीवाल्यांना पण एकच नियम असतो कीर्तनात. या खुर्चीवाल्यांना पण पायातल्या चपला काढा. कारण हा सोहळा आपल्या आनंदाचा असला तरी संप्रदायाची गरिमा आणि संप्रदायाची मर्यादा आपण सांभाळली की खरं सौंदर्य शिस्तीत असतं. देवळाली कॅम्पला फिरायला गेल्यावर मस्त वाटतं ना, सगळं स्वच्छ असतं का? तिथे मिलिटरी शिस्त असते. म्हणजे सुंदरता तिथंच आहे जिथं शिस्त आहे. विठाला बरं असं आहे, शिस्त सगळीकडं शिस्त नसते असा प्रॉब्लेम आहे. आणि आपण सर्वजण म्हणजे मला फार तुमचा हेवा वाटतो. तुमच्यावर प्रेम करणारा हा सगळा वर्ग तुमच्यासाठी इथं आलाय आणि तुम्ही पण त्यांना तुमच्यासारखा मुकुट घालून राज्याभिषेकच केलाय आज. हिंदू धर्मासाठी हे चांगलं चिन्ह आहे. विठ्ठला मी असं यासाठी म्हटलं की 30 वर्षे झाली मी कीर्तन करतोय. त्या 30 वर्षात तुमच्या कार्यक्रमाने मला हे निमित्त पहिल्यांदा दिले. बाळा इकडे ते दोन्ही घ्या जरा, त्यांचे रिवर्स गिअर पहा जमतात का. कलेचा अवमान नको. गोमाता काहीच म्हणणार नाही. फार ती कापली जाते तरी ती काही म्हणत नाही, तर याच्याने काहीच म्हणायची नाही ती. पण आपण काळजी घेऊया विठ्ठला. त्यांनी आपल्या घरी गोमाता सांभाळली आहे आणि ती सांभाळली म्हणजे तिच्याविषयी प्रेम, तिच्याविषयी भावना, या सगळ्या गोष्टी घेऊन ते केलं पाहिजे. आणि ती भावना आपल्याला व्यक्त होता. बघत नका ना बसू. हिंदूंनी बघत नाही बसायचं. आता घ्या आवरून घ्या जरा. जी आपण कृती आणि कर्म करतो ती भावयुक्त असली की अधिक आनंद देते. आणि तुमच्या माझ्या सुद्धा अपेक्षा तशाच असतात. डवरे महाराज समजा आपण कुठं प्रसादाला गेलो आणि त्यांनी जर ती जेवणाची टोपा आणून तुमच्या पुढ्यात दिली, होऊ द्या काय संपवा, काय खायचं ते खा. आनंद आहे का त्याच्यात? नाही. बरं आपण खाणार असतो त्या टोपातलंच खाणार असतो ना, पण तरी कुणीतरी वाढणारं असावं लागतं. वाढताना आग्रह करणारं असावं लागतं आणि आग्रह करताना बोलणारं असावं लागतं आणि ते बोलणं ओलं असावं लागतं. म्हणावं लागतं घ्या, लाजू नका, संकोच करू नका, घ्या. मग जेवायला छान वाटतं. पण एखादं जर आला ना, घ्या घ्या खा खा, लाज नाही तुम्हाला, खा विठ्ठला. मला एकाने असंच नेलं एकादशीला फराळाला. 25 पदार्थ होते आणि मी खाण्यातला फार रसिक आहे. आपल्याला असं हलक्यात चालतच नाही. त्यांनी 25 पदार्थ बनवले होते. 25. म्हटलं आता छान आनंद घेऊ, न्याय देऊ एकादशीला आपण. साबुदाण्याचा वडा असा मी तोडला आणि त्या दह्याच्या चटणीत घेतला आणि तोंडात घालणार एवढ्यात तो घरमालक म्हणाला, महाराज एवढा फराळ तुम्हाला आयुष्यात कोणीच कधी खायला घातला नसेल. तो वडा जाईना पोटात. बरं वडा होता काय? हा वडा नव्हता. मला म्हणायचं काय आहे, त्या कृतीसोबत भावना लागते ना. गायी सगळेच पाळतात हो, पण वाढदिवस करणारा एखादा आपल्यासारखा आहे. गोमातेचं आपल्याला खूप प्रेम मिळेल, त्या गोमातेचा आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि आपल्याकडून समाजाला ही नवी प्रेरणा मिळेल. विठ्ठला आणि नाहीतरी तुम्ही गायीचा वाढदिवस साजरा करणं हे बरोबरच आहे. कारण वाढदिवस घरच्यांनी साजरा करायचा असतो. बरोबर आहे की नाही? वाढदिवस कोणी साजरा करायचा? घरच्यांनी साजरा करायचा आणि पाहुण्यांनी यायचं. आता गायीमध्ये सगळ्यात चांगली जात कोणत्या गायीची आहे? गीर गायीची आहे ना. मग जर गाय गीर असेल तर वाढदिवस करायला सदगीरच पाहिजेत ना. मला
बरं, या सगळ्यांचे आमच्या शहापूरकरांवर लय उपकार आहेत. कारण शहापूरला जर दूध पाहिजे तर आडनावं ठरलेली. मी सांगू का तुम्ही सांगता? विचारा. आमची सुरुवात होते सदगीर, चंडगीर, बिन्नर, बेनके, बस. त्याच्याशिवाय शहापूरला दूधच मिळायचं नाही. नाही तर त्याच्यामुळं ह्या परिवाराने हा गायीचा वाढदिवस करणं म्हणजे गायीच्या घरच्यांनी तिचा वाढदिवस साजरा करणं आहे. आपण ती सांभाळावी, आपण ती पाळावी असे शब्द आपण बोलतो. दॅट्स अ रिअली रॉंग. हे खरोखर चुकीचं आहे. हे खरोखर चुकीचं आहे. हे शांत राहतो. गाय आपण सांभाळतो हे वाक्य खरं आहे का खोटं आहे? कीर्तन झाल्यावर त्यांना विचारा. गायीला सांभाळणारा माणूस जगात अजून जन्मालाच आला नाही. कारण जो तिला सांभाळायला जातो गाय त्याला सांभाळते. गायीला कोणीच सांभाळू शकत नाही. उलट तुम्ही गायीला सांभाळायला निघा, सगळे तुम्हाला सांभाळायला येतील. कंस त्रास देत होता, कृष्णाने कंसाला मारण्याचं काय कारण? घरच्यांच्या विरोधात फॉर्म भरणं बरं असतं का विठ्ठला? कारण कंस कोण होता? मामा होता ना. मग त्या मामाला धरून हाणला कृष्णाने. हाणलाच म्हणतात. मला लय येत नाही, इडून तिडून थोडं बोलतो मी. उजान तुम्हाला काही वाटायचं विठ्ठल. ही पण आमच्या त्या मधुभाऊची पुण्याई. जाऊ द्या. मला म्हणायचं काय आहे की कंस हा मामा होता आणि कृष्णाने त्या कंसाला मारलं. असं कंसाने काय पाप केलं होतं? कंसाने काय चूक केली होती? हा कंस सगळ्या दूधवाल्यांना त्रास द्यायचा, सगळ्या गाईवाल्यांना त्रास कंसाचा. त्याच्यामुळं गाईवाल्याला जो त्रास देईल तो कंस समजायला काहीच हरकत नाही. कसं काय त्रास द्यायचा? आणखी खुलं सांगतो तुम्हाला. कृष्ण जन्माला आला 3 दिवसांनी महादेव आले होते गोकुळात आणि 6 दिवसांनी एक राक्षसी आली होती. कोण? पुतना. राम आणि कृष्ण असे हे 2 देव आहेत. या दोघांच्या लाईफ मध्ये लई डुप्लिकेट माणसं आलीत विठ्ठला. रामाच्या आयुष्यात आलेली डुप्लिकेट बाई म्हणजे शूर्पणखा. जवळचं सांगतो तुमच्या, म्हणजे नाशिक कळेल. पंचवटीला आली ना ती. रूप बदलून आलेली रामाच्या आयुष्यातली स्त्री म्हणजे शूर्पणखा आणि रूप बदलून कृष्णाच्या आयुष्यात आलेली स्त्री म्हणजे पुतना. 6व्या दिवशी पुतना येते. भगवान तिचा काय निकाल लावायचा तो लावतात. आणि त्या पुतनेला संपवल्यानंतर ती इतकी धूळ जाडजूड होऊन पडली. त्या ब्रजवासियांनी तिचे तुकडे तुकडे केले आणि सेपरेट जाळली. कारण तिला एवढं एकदम जाळता येईना. 2-4 गावच्या स्मशानभूम्या बुक केल्या. तेव्हा ते भागू लागलं. तिचं जेव्हा शरीर जाळलं त्यावेळेला त्यातून चंदनासारखा सुगंध निघाला. जरा बारीक विचार करता आपण. माणसं मरायलाच जन्माला आली आहेत. बरोबर बोलतोय ना मी? उपजल्या पिंडाते मरण सांगाते. आपण किती जगू माहित नाही पण मरू यात डाऊटच नाही. बारस झालं का त्याच दिवशी 13 निश्चित होतं. फक्त तारीख देव आपल्याला फोडत नाही म्हणून. नाही तर गुलाबजाम गोड लागायचा नाही विठ्ठला. काही लोक आत्महत्या करतात. मग आत्महत्येचे वेगवेगळे उपाय आहेत. ते इथून सांगणं इष्ट नाही कारण ती करणंच इष्ट नाही. संतांचा विरोध आहे. न लगे द्यावा जीव सहजची जाणा. आज दुःख आहे म्हणून तुम्ही आत्महत्या करायला जर निघाला असाल तर दुःख कायम राहणार आहे का? नाही. म्हणजे दुःख संपणार आहे. आणि जेव्हा दुःख संपेल तेव्हा काय येईल? आताच्या दुःखाला कंटाळून तुम्ही जर जीव दिला तर उद्या येणाऱ्या सुखाचा आनंद घ्यायला तुम्ही राहणार आहे का? जसं तुमचं दुःख राहणार नाही तसा जीव दिला तर तुम्ही पण राहणार नाही. रात्रीला घाबरून मरण्यापेक्षा जरा उजडेपर्यंत वाटतं भरा. दम धरा दम विठ्ठला. त्यामध्ये असं म्हणतात जर एखादा माणूस विष पिऊन जर मेला
आणि त्याचं प्रेत जर जाळलं तर वास कसा येतो? त्याच्या बॉडीलाच वास येऊ लागतो. कशाचा? विषाचा वास, दुर्गंधी येते. मी तुम्हाला सोपं विचारतो, जर विषाच्या प्रभावानं मेलेल्या माणसाच्या शरीराला दुर्गंधी येते तर पुतना काय भरून आली होती? विष. किती? 100 ml. एंडोसल्फानवर भरोसा आहे का तिचा? भागवतानी खुलासा केलाय, ब्रँड नेम पण सांगितलंय. अहो बकीयम स्तन कालकूटम. आपल्या स्तनात तिने कालकूट नावाचं विष भरलं होतं. आणि ते विष किती मात्रा असतील? 100 ml नाही, 3 टन विष भरलं होतं. आणि एक एक करून 17,000 मुलं मारली होती. दीन दुर्बळाची मारीत बाळके, करिता ते शोक माय बापे. नामदेव महाराजांच्या गाथ्यात. मग ती पुतना जर 3 टन विष आपल्या स्तनात भरते, 17,000 मुलं मारते, तर तिचा देह पेटवल्यावर काय सुटतो? सुगंध. कळत नाही ना? त्याचं उत्तर असं आहे, माणूस दुर्विचाराने दुर्गुणाने किती दुर्गंधी जरी असला तरी देवाचा ज्याला हात लागला ना त्याचा शेवट सुगंधी होणार. ज्याचा केला नारायणी, निंद्यतेही त्याने वंद्य केली. निंद्य गोष्ट सुद्धा वंद्य होते ना. मग त्या पुतनेच्या अंगातून सुगंध का आला? देवाचा स्पर्श झाला म्हणून. जेव्हा नंद बाबा तिथं आले तेव्हा ती पुतना जळत होती आणि त्यांना असं वाटलं की आपल्या गावातल्या चंदनाच्या वखारी जळाल्यात. त्यांनी विचारलं, वखार कशी काय जळली चंदनाची? म्हणे वखार जळली नाही, मग मोठं अरिष्ट आलं होतं आपल्या गोकुळावर. इफेक्ट कमी करा. विठ्ठला विठ्ठला. परत येतो ना, तो कमी झाला पाहिजे. पुन्हा परत नाही आली पाहिजे. विठ्ठला. ती पुतना आपल्या कृष्णाला मारायला आली होती. म्हणजे मग पण आपला कृष्ण, आपला कान्हा काय कमी आहे का? त्यानेच तिला मारून टाकलं. मला त्या उदाहरणात सांगायचा स्पॉट समजून घ्या. जेव्हा कृष्ण जन्माला येतो त्यानंतर 6 दिवसांनी पुतना इकडे येते, बरोबर. पण त्याच वेळेला नंद बाबा पुतना जळते तेव्हा मथुरेतून गोकुळात येतात. मग ते मथुरेला का गेले होते? सगळ्या दूधवाल्यांना कंस टॅक्स भरायला लावायचा. नंद बाबा करभार भरायला गेले होते आणि कृष्णाला या गोष्टीचा राग आला. का? गाय पाळणाराला अनुदान द्यायचं का टॅक्स लावायचा? विठ्ठला. म्हणजे तिच्या पालनाने कृष्ण आनंदी होतो. जरा आणखी सोपं बोलू. रामेश्वर भाऊनी गाय सांभाळली, गोमातेची सेवा केली. तिने काय दूध दिलं, गोमूत्र दिलं, गोबर दिलं, त्याचा फायदा त्यांना आहे, पुण्य त्यांना आहे असं नाही. त्या पालनामध्ये एक वैश्विक संबंध आहे. कोणता? सांगतो तुम्हाला. आपलं शास्त्र असं म्हणतंय, ही जी पृथ्वी आहे ना, पृथ्वी, ही पृथ्वी कधी स्थिर राहते आणि कधी डगमगते. जाड जाड माणसं जन्माला आल्यावर डगमगते का? अजिबात नाही. आखे जपानी सोमो पैलवान झाले तरी तिला बोजा नाही. पृथ्वीला जर ओझा असले तर ते जाड माणसाचं नाही, पापी माणसाचं. पृथ्वीला बोजा कशाचा आहे? जाड माणसाचा अजिबात नाही. पापी जे अभक्त दैत्य ते मातले. लोक जेवढी अनितीने वागतील तेवढी ती हलणार. प्रमाणाने बोलतो आपल्याला. भूमी कापे त्यांच्या भारे, कुंभी पाकाची शरीरे. पापाचा त्रास होतो. मांसाहाराचं स्वैर समर्थन करणारे लोक आता त्याचे परिणाम भोगत आहेत. जानेवारी संपायला आला तर असं वाटतं देवाने काही एसी चालू केलाय का काय? किती गारठून गेलोय आपण सगळे. हा कशाचा परिणाम? रशियात बर्फ पडलाय आणि तो इतका पडलाय की कोणत्याच वर्षी तितका नव्हता. त्यांच्या बिल्डिंगीचे 4 माळे बर्फात आहेत. मग आता आपलं बरं आहे ना. मग त्या मालाने आपण इथं ओपन मध्ये तरी आहोत. आणि फार वाईट वाटून घेऊ नका, लय बोंबलू नका. थंडी आहे, थंडी आहे. हिचेच उन्हाळ्यात 20-20 हजार बिल भरावे लागते. विठ्ठला. मग ही पृथ्वी गडबडते केव्हा आणि स्थिर होते केव्हा? पृथ्वी गडबडते केव्हा? पाप केल्यानंतर. पाप म्हणजे कोणीही अनितीने वागू द्या, पृथ्वीला बोज आहे. आणि आज नीती मूल्य, लोक चांगली कामं सगळी करतील पण वाईट कामं कोणी सोडायची? चांगली कामं करत राहायचं, वाईट सोडायचं नाही. याला मराठी भाषेत एक म्हण आहे,
मोरीला बोळा आणि दिल्ली दरवाजा मोकळा. चांगली कामं करा, पण पहिल्यांदा वाईट काम सोडायचं, हे चांगलं काम करा. वाईट काम सोडणे हे पहिलं चांगलं काम आहे, हे कुणीच विसरायचं नाही. आज नीतिमूल्यांची किती, त्या आठवले शास्त्री, पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांची बोन टेस्ट केली होती 65व्या वर्षी. ते डॉक्टर म्हणाले एखादा माणूस 150 वर्ष मेहनत करतो तेव्हा एवढी हाडं झिजतात. तुमच्या सिन्नर पट्ट्यात दादाजी यायचे ना, मला भगीरथजी महाराज म्हणाले लोणारवाडीला यायचे. आहे का कोणी लोणारवाडीचं? तिथं दादाजी यायचे. ते म्हणाले की तुम्ही एवढं झिजवलं कशाला स्वतःला? तेव्हा आठवले शास्त्री म्हणाले मला मानव्याची घसरण थांबवायची आहे. जी मानवी मूल्य ती तुडवत तुडवत आम्ही निघालो. त्यामुळे आज माणसं अविश्वासी आहेत, आज माणसं घाबरलेली आहेत. आणि ही भीती सगळ्यांनाच आहे, प्रत्येक जण घाबरलेला आहे. 4-5 दिवस तर लय घाबरलेले आहेत विठ्ठला. म्हणजे निवडून आलेत पण राहतात का जातात याची भीती सगळ्यांनाच आहे ना. म्हणजे नीतिमूल्य सोडणं कोणालाच परवडणार नाही. आणि प्रत्येकाचं नीतीवर प्रेम आहे. मी सांगतो तुम्हाला, अनिती कोणालाच आवडत नाही. अनितीने वागणाराला सुद्धा अनिती आवडत नाही. एक वाक्य आहे का, एका चोराने त्याच्या बायकोने खिशातले पैसे न सांगता काढले, न विचारता काढले म्हणून मारली. कोणी मारली? चोराने. कोणाला मारली? बायकोला मारली. का मारली? न विचारता खिशातून पैसे चोरून घेतले म्हणून. याचा धंदा काय? विठ्ठला विठ्ठल. मला म्हणायचं काय, आखे उकिरडे फुंकणारी माणसं आपल्या जोडीदाराकडून जेव्हा निष्ठेची अपेक्षा करतात तेव्हा ब्रह्मदेवाला पण हसू येत असेल. ब्रह्मदेवाला हसू येत असेल. शहरामध्ये ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात कोपऱ्यात. ते जैन लोकांचा फार जोर असतो त्याच्यात. पाणपोई, बरोबर? पाणपोई कोणासाठी आहे? आपल्यासाठी. की नाही, ताण लागली की पाणी प्यायचं. पाणपोई कोणासाठी? आपल्यासाठी. त्या पाणपोईतून जे पाणी मिळतं ते कोणासाठी? आपल्यासाठी. ते पाणी पिण्यासाठी जो ग्लास ठेवलाय तो कोणासाठी? पुराण कोणासाठी? म्हणा आता आपल्यासाठी. काय मतदानाच्या वेळेला नीट पाहत नाही तुम्ही. पाणपोई आपल्यासाठी, पाणी आपल्यासाठी, तो ग्लास ठेवलाय तो आपल्यासाठी. आणि त्या ग्लासाला जी साखळी लावली ती कोणासाठी? आता फिराल ती पण आपल्यासाठीच. कबूल करा विठ्ठला. जेव्हा माणसं नीती मूल्य सोडतात तेव्हा भूमी कापायला लागते. मग ती स्थिर कोणामुळे? त्याची एक यादी दिली ती मला सांगायची आहे. गोभीर विप्रेश वेदेश सतीभी सत्यवादीभी अलुब्धय दानशीलश्च सप्तभी धार्यते मही. मही म्हणजे पृथ्वी. कोणामुळे स्थिर आहे? पहिली गाय, गोमाता आहे म्हणून पृथ्वी स्थिर आहे. ब्रह्मलीन डोंगरे महाराज म्हणायचे जिस देश में गैया सुखी नहीं वो देश सुखी नहीं हो सकता. विप्र, वेद जाणणारे लोक म्हणून पृथ्वी स्थिर आहे. वेद, त्यामुळे पृथ्वी स्थिर आहे. सतीभी, पतिव्रता स्त्रियांमुळे पृथ्वी स्थिर आहे. सत्यवादी भी, खरं बोलणाऱ्यांमुळे पृथ्वी स्थिर आहे. अलुब्धय, निर्लोभी माणसामुळे पृथ्वी स्थिर आहे. आणि दानशूर माणसामुळे पृथ्वी स्थिर आहे. पण पृथ्वी स्थिर आहे त्याचं पहिलं कारण तुमच्या गोठ्यातली गाय आहे विठ्ठला. तुम्हाला आयुष्यात चांगली गती मिळवायची आहे ना, चांगली गती मिळवायला काही हिमालयाच्या गुहेतच जाऊन बसलं पाहिजे असं नाही. महाराजांनी सोपा उपाय सांगितलाय. भूतदया गायी पशुचे पालन. भूतांवर दया दाखवा, गायी पशुचे पालन करा. तानेल्या जीवन वना माझी. गायी पाळा पण रविवार पण बंद झाले पाहिजे तर ते बरोबर आहे. भूतदया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. ही गाय सांभाळल्याने काय होणार आहे? महाराज म्हणतात उत्तमची गती तो एक पावे. त्याला उत्तम गती प्राप्त होईल. अजून सोपं बोलू, जो गाय सांभाळतो ना त्याला कृष्ण सांभाळतो. कृष्णाने आपल्याला सांभाळावं असं वाटतं ना, मग आपण गाय सांभाळली पाहिजे. आणखी बोलतो सोपं. गावात पालखी निघते माहिती? पालखी. मग त्या पालखीला ओवाळायला आमच्या माता भगिनी अत्यंत श्रद्धेने पुढे जातात. निरंजन आरती ताट
तांब्या असतो आणि त्या तांब्यात पाणी घेऊन त्या काय करतात, पालखीचे पाय धुतात. मग पालखी ज्यांनी खांद्यावर घेतली ना त्याचे पाय धुतात. आता ती पालखी बिचारी कोणाच्याही खांद्यावर असते, त्याला काय तिच्या खांद्याचा मोठा वांदाच असतो. तो काय फार पुण्यवान असला पाहिजे असं काही, एखादं जाडजूड असेल तर तेच कामाला लावतात लोक. मग तो खांदा देणारा चालतो ना, मग ती गृहिणी तो तांब्या घेते आणि त्याचे पाय धुते. त्याच्या आयुष्यात त्याला ही पहिली ट्रीटमेंट आहे. मग त्या पालखी घेणाऱ्याने असा कॉलरला हात लावला पाहिजे, बरोबर आहे ना. पाय धुतले आपल्याला, ऍक्च्युली पाय तुझे धुतलेले नाहीयेत, तू ती पालखी देवाची खांद्यावर घेतली म्हणून तुझे पाय धुतलेत. तू पाय धुण्यासाठी तू धुण्यासारखा आहेस पहिले विठ्ठला. तसा देव सगळ्यांना जीव लावतो, आपल्याला लावतो म्हणजे आपण छान असतो असं नाही, त्याला आवडणारा आपण केलं म्हणून तो आपल्याला जीव लावतो. आणि कृष्णाचा गायीवर किती जीव आहे तुम्हाला सांगू. आणि कृष्ण तुमच्या मागे राहिला का विजय तुमचाच होणार असं ठरलेलं आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवानीतीर मतीर मम. कृष्ण जिकडे असेल तिकडचाच विजय होतो असं संजय म्हणाला विठ्ठला. तो महाभारतातला म्हणतोय मी. मला म्हणायचं काय आहे, कृष्णाचा गायीवर फार जीव आहे. किती जीव आहे सांगतो तुम्हाला, जीव लावून ऐका जरा, कारण मी जीव काढून सांगतोय. कृष्ण जन्माला येताना ज्या लोकातून आला तो लोक होता गोलोक. तिथून ज्या गावात आला ते गाव होतं गोकुळ. त्या गावातल्या पुरुषांचं नाव होतं गोप, तिथल्या स्त्रियांचं नाव होतं गोपी. त्या गावात कृष्णाचे मित्र होते गोपाळ, त्यांच्यासोबत देव जे जेवायचा गोपाळ काला. त्यांच्या घरी जे धन होतं गोधन, चरायला दररोज गोवर्धन. त्यांच्या गावातली मंदिरं गोपुरम, कचरा टाकला तर गोबर. त्यांची बसायची जागा गोठण. आणि कृष्णाचं बारसं झालं गोठ्यात विठ्ठला. कृष्ण असा गोप्रेमी आहे आणि त्या गोमातेची आपण सेवा करतो. आज जगाला जर काही चांगलं मिळवायचं असेल तर ते देणारी गोमाता आहे. आमचे एक मित्र आहेत, ते टाईल्सचे इंटरनॅशनल सप्लायर आहेत. ते म्हणाले टाईल्समध्ये एक नवीन प्रकार आता मागणीत आहे. म्हटलं कोणता? टाईल्स कळलं ना, त्याला लोक स्टाईल म्हणतात. टाईल्सला स्टाईल बोलायची नवी स्टाईल आहे. जाऊ द्या, आपण संगमनेरला संगमनेर म्हणतो ना तसं विठ्ठला. म्हटलं काय व्यवसाय काय आहे? तो म्हणाला दुबईला सध्या भारतातून टाईल्स सप्लाय होत आहेत. भारतातून. का बरं? त्यांच्याकडे टाईल्स नाहीत का? आहेत. इथल्या ज्या टाईल्स जातात त्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या असतात. मग गाईच्या शेणाच्या टाईल्स का? कारण दुबईला टेम्परेचर एवढं जास्त आहे की तिथे पत्रकारांना स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, टेम्परेचर 50च्या वर गेल्याची न्यूज करायची नाही. कारण त्या वार्तेनेच लोक हँग होतील ना, चक्कर येऊन पडतील. मग एवढं टेम्परेचर आहे तर मग ते मेंटेन कसं करतात? साध्या लाद्या बसवण्याऐवजी जर गाईच्या शेणापासून बनलेली लादी जर बसवली तर ज्या रूमला थंड करायला 5 AC लागतात ती रूम फक्त 3 AC थंड होते. हे गाईच्या शेणाचं महत्व दुबईला कळालं, मुंबईला कळालं तर बरं होईल विठ्ठला. अशा गोमातेचा हा जन्मदिन सोहळा आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आजच्या दिवसाला याच्यासारखा चांगला मला अभंगच नाहीये. म्हणजे हा अभंग असा आहे की मी आत्ता जरी जय विठ्ठल केलं तरी पण चालेल, इतका छान आहे. म्हणून तुमच्याकडून वधवून घेतलाय.
मलाही 9च्या पुढे जाण्यात अजिबात रस नाही. का? धरणाचं पाणी जर अडवलं असेल तर रोटेशन वेळेवर सोडावं लागेल विठ्ठला. या अभंगाचा परिचय करून देताना मी तुम्हाला एक वाक्य सांगितलंय. तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं की तुम्ही असे मस्त छान आनंदात कसे काय दिसता. एक लक्षात घ्या, तुम्ही आनंदात कसे काय असा प्रश्न कोणी अंबानीला विचारील का? उलट तो दुःखात असला तर लोक विचारतील तुम्ही दुःखात कसे काय. आता दुःख सगळ्यांना असतं हे कोणाला माहिती आहे? आपल्याला फक्त एवढं दिसतं त्याच्याकडे पैसा जाड आहे, आपल्याला हे दिसतं का पोरगा पण जाड आहे विठ्ठला. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे, प्रत्येकाच्या वाट्याला आहे. ते चुकवता येत नाही, ते चुकवता येत नाही. आणि कीर्तन झाल्याशिवाय भंडारा नाही, त्याच्यामुळे मोठाच प्रॉब्लेम आहे. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे, यात वादच नाही. असो, मला म्हणायचं काय, जे सुखाच्या परिस्थितीत आहेत ते जर दुःखात असले तर प्रश्न पडतो. परिस्थिती सुखाची आणि अनुभव दुःखाचा, आणि याच्या उलट परिस्थिती दुःखाची आणि अनुभव सुखाचा, त्याचं पण माणसाला आश्चर्य आहे. दोन्हीचा अर्थ सांगतो तुम्हाला. परिस्थिती सुखाची आणि अनुभव दुःखाचा, आश्चर्य आहे. मी तुम्हाला सोपं विचारतो, सगळ्यांनी मला लक्ष द्या. आपण आता सुखात असलं पाहिजे का दुःखात असलं पाहिजे? पटकन बोला. थंडीत आहेत ते मला पण माहिती, मी पण थंडीतच आहे आणि तुमच्यापेक्षा कमी पंडित आहे विठ्ठला. प्रश्न माझा काय, आता हे बसलेत सगळे, हे स्टेजवरचे, खालचे, उभी असलेले, पायात चपला घातलेले, सगळ्यांना विचारतोय मी की आपण सुखी का दुःखी आत्ता? आणि संत तर म्हणतात जो देखे सो दुखिया बाबा. ज्याला विचारावं तो बोंबाच मारतोय. संसारी माणसं हे फक्त हसतात ना, हा अभिनय आहे, ढोंग आहे. खाजगीत भेटल्यावर तो म्हणतो तुमचंच बरं आहे. आता त्याचं बरं आहे तर तुझी कुठं लंका पेटली? आपण सुखात आहोत, आपल्याला मान्य नाहीये, आपल्याला पटत नाही, आणि संत त्यामुळे आपल्यावर चिडलेत. अरे आणखी काय करायला पाहिजे? उजवा हात वर घ्या, असं सगळ्यांनी घ्या. उजवा हात वर, स्टेजवरच्यानी पण घ्या, घ्या उजवा हात वर. खाली जाणाऱ्याने पण हात वर घ्या. तो असा डावीकडे न्या, न्या डावीकडे न्याला, असं करा. कशासाठी? देवाची कृपा आहे म्हणून आपण आता कीर्तनात आहोत. नाही तर यंदा आपली 5वी पुण्यतिथी असते. चालू येत आता विठ्ठला. मला म्हणायचं काय की सुखाची परिस्थिती आहे आणि माणसं कशी आहेत? दुःखात. आणि जर एखादा माणूस सुखात राहिलेला दिसला तर त्याला बाकीचे लोक हैराण होतात, हे कसं काय सुखात राहिलं? मग ते ब्लूटूथ डिव्हाइस पेअर करतात आणि इकडूनचा व्हायरस तिकडे पाठवतात. हा, जरा काळजी घ्या, असं गप्प गाफील राहू नका. सुखाच्या परिस्थितीत माणूस दुःखात आश्चर्य आहे. इथं उलट आहे. तुकाराम महाराजांची परिस्थिती दुःखाची आहे, त्यांनी त्याचा उल्लेख केलाय. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकांना न करता मेली. दुष्काळ पडला, द्रव्य गेलं. हिशेबाच्या वया महाराजांनी हाताने बुडवल्या. ही पण एक गंमत असते बनाजी महाराज. हिशेबाच्या वया बुडवल्याशिवाय अभंगाच्या वया वर येत नसतात विठ्ठल. त्या वया वर आल्या आणि हे सत्य आहे. ज्यांना वया वर आल्या हे मान्य नाही, त्यांच्या डायऱ्या बुडाल्या विठ्ठला. तुकोबारायांचा खटका आहे, कोणी नाद नाही करायचा. जे झालंय ते झालेलं. वैकुंठ गमन हे सत्यच आहे, ते कुठल्या पिक्चरनी दाखवलेलं शूटिंग नाहीये विठ्ठला. मग तुकाराम महाराज म्हणतात दुष्काळ पडलं, द्रव्य नेलं. दुर्गादेवी त्या दुष्काळाचं नाव आहे. 4 बैल गेले, पत्नी मरण पावली, मूल गेलं, आई बाप मान सन्मान सगळं गेलं. म्हणजे परिस्थिती दुःखाची आहे. एका माणसाने 10 वेळा आत्महत्या कराव्या एवढी दुःख तुकोबारायांच्या जीवनात एका वेळी होती. आणि तुकाराम महाराजांचा फोटो लोकांनी पाहिला
आनंदाची डोही आनंद तरंग. अगदी प्रसन्नता आहे महाराजांच्या चेहऱ्यावर. आणि आणखी सोपं सांगतो, भजनी माणसाचा चेहरा ओळखण्याची सोपी खूण, ज्याची वखवख थांबली आहे ना तो भजनी. विठ्ठला. जो शांत आणि स्थिर आहे ना तो भजनी. भजन माणसाला स्थिर करतं, भजन माणसाला शांत करतं. बाकी सगळं टकामका चालू राहतं. हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. भजन आपल्याला हळूहळू स्थिर करतं. महाराज त्या आनंदाच्या डोहात आनंदाचे तरंग उठत होते आणि महाराज त्यात अत्यंत आनंदाचा अनुभव घेत होते. असे सायरन त्यांच्या आयुष्यात कितीक वेळा वाजले विठ्ठला. मग लोकांना आश्चर्य वाटलं, या बाबाजवळ काय जडीबुटी आहे का काय? कारण इतकी प्रतिकूलता आली आणि प्रसन्नता अभंग आहे. लोकांना माहिती झालं यांच्याकडं काहीतरी जादू आहे. लोकांनी विचारलं, महाराज तुमचं जीवन तृप्त आहे, तुमचं जीवन समाधानी आहे. समाधानी जीवनाच्या 3 बाबी असतात, लक्षात घ्या. तुष्टी, पुष्टी आणि क्षुधानाश. पहिली गोष्ट कोणती असते समाधानात? तुष्टी. म्हणजे माणसं तृप्त असतात. आपण तृप्त नसतो. आपला स्लॅब पडला तरी गज वर असतातच. 10 वेळा कावळा लवकर शिवेना. प्रवचनकार नीट राबलेला असला तर ठीक आहे, नाही तर तेच प्रवचन रिपीट चालू होतं. मी सोडून दिले ते 10 वेळाचे. म्हणजे ते चालू राहिले पाहिजेत, माझं नाही असं नाही. पण मला एकच म्हणायचं, जेव्हा तुम्ही कीर्तन प्रवचन या साधना तुमच्या सोहळ्यांमध्ये घेता ना, तेव्हा त्याची शिस्त सांभाळली गेली पाहिजे. त्याची गरिमा भंग होता कामा नये. नाही तिकडे कीर्तन चाललंय, कोणी काय करतो कोणी काय करतं असं नसतं. मी ते 10 वेळाचे प्रवचन करून पाहिले रामेश्वर भाऊ, सोडून दिले. का लोक प्रवचनकारापेक्षा कावळ्याकडे जास्त लक्ष देतात. म्हटलं यांना आपल्यापेक्षा महत्वाचं जर कावळा तर आपण कावळा नकोच. 2-4 करून पाहिले, जे विठ्ठल केलंय मी. मला म्हणायचं तात्पर्याने काय आहे की ती जी वखवख आहे ना ती थांबली पाहिजे. तो तृप्त असला पाहिजे. तुष्टी. दुसरी बाब आहे पुष्टी. त्याच्या चर्येवर प्रसन्नता अशी वाहत असते. दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष. आणि क्षुधानाश. त्याच्या सगळ्या भुका संपलेल्या असतात. मग आता माणूस तृप्त न जेवता होईल, तो पुष्ट उपवास करून होईल, त्याची भूक न खाता संपेल. याचा अर्थ तृप्त होण्यासाठी भोजन केलं पाहिजे, पुष्ट होण्यासाठी काही खाल्लं पाहिजे आणि क्षुधेचा नाश होण्याकरता काही सेवन केलं पाहिजे. मग भोजनाकरता, खाण्याकरता, सेवनाकरता काही व्यवस्था असतील तरच आपण समाधानी होऊ ना. महाराज आम्हाला सांगाल का ते वर्म या प्रतिकूलतेत तुम्ही तुष्ट पुष्ट आणि क्षुधामुक्त कसे? महाराज म्हणाले या सगळ्याला मार्गाला उत्तर म्हणून सोडवणारी एक व्यवस्था आमच्या घरी आहे. महाराज म्हणाले आमच्या घरी एक गाय आहे. आता ऐका, गाय बऱ्याच जणांच्या घरी आहे, त्याची मोठी यादी आहे. रामप्रभूचे पूर्वज होते दिलीप राजा, ते गोभक्त होते. ते अरण्यात जात असताना एक गाय, तिच्या मागे सिंह लागला. ती गाय राजाच्या आश्रयाला आली, राजाला शरण गेली आणि मागून वाघ आला. काय सिंह आला मागून, वाघ आपल्याकडे आले, तिकडे सिंह आला होता. विठ्ठला. आता फार दिसत नाहीत का? बकऱ्या पोचल्या वाटतं विठ्ठला. तो सिंह मागून पळत आला आणि त्याने त्या दिलीप राजाला सांगितलं ती गाय दे इकडं. दिलीप राजा म्हणाला देणार नाही, ती मला शरण आली, मी ती तुला देणं शक्य नाही. ते म्हणाले तुम्ही जर अशा गायी वाचवायला लागाल तर आम्ही मरायचं का काय? आमच्यासाठी मांस. त्यावेळेला तो गोभक्त दिलीप म्हणतो तुझी भूक भागेल एवढा आता मी माझ्या शरीरातलं मांस काढून देईन, पण माझ्या गोमातेला धक्का लागू देणार नाही. श्रोते हो, त्या रामाच्या पूर्वजांचं हे राष्ट्र आहे. आणि इथं जर गाय कापायला अनुदान जात असेल तर राज्यमाता झाल्यानंतर सुद्धा विठ्ठला. मुंबईला आहे ते गाव दानवनार, नाही देवनार, पण ते दानवणारच आहे विठ्ठला.
म्हणजे गाय दिलीप राजाच्या घरी आहे. अजून गाय कोणाच्या घरी आहे सांगतो तुम्हाला. हा विश्वामित्र मूळचा ऋषी नव्हता, हा राजा. आणि तो त्याच्या प्रवासात असा चालला होता. प्रवासात चालला असताना एका अरण्यामध्ये मुक्काम पडला त्याचा. हे दिंडी काढणारे आहेत ना, हे जंगलातले मुक्काम लई त्रास देतात. त्याचा अन्नदाताच भेटेना, मुक्कामाची सोय होईना. आता या अरण्यात काही व्यवस्था होते का म्हणून त्याचे ते सेवक बघू लागले. तपास करत असताना वशिष्ठांचा आश्रम दिसला. त्या सैनिकांनी सांगितलं, आम्ही विश्वामित्र राजाचे सेवक आहोत आणि आमचं खूप हजारोनी सैन्य आलंय, आम्हाला मुक्काम करायचं आहे, तुमच्या इथं होईल का सोय? वशिष्ठांनी सांगितलं, किती जण आहात? म्हणजे आम्ही हजारो आहोत. म्हणजे काम करा, सोय होईल, फक्त कोणाला कोणता मेनू पाहिजे ते कार्ड मला पाठवून द्या. आता ते किती अपेक्षेने गेले होते, फक्त मोकळी जागा मिळू दे. आणि समोरून ऑफर काय आली, मेनू कार्ड कोणता आहे ते ठरवा. आता मध्येपर्यंत होती ती स्कीम, झाली आता बंद. विठ्ठला, नेते झोपडीत आणि कार्यकर्ते ढाब्यात होते. मग आता व्यवस्था. आता वशिष्ठ मुनी, कशामुळे मी सांगतोय ते ऐका. आम्हा घरी एक गाय दुभत आहे. त्या कामधेनूची मुलगी त्यांच्याकडे होती, नंदिनी. आता कामधेनू म्हणजे कामने प्रमाणे देणारी धेनू तिला म्हणतात. रामेश्वर भाऊ, कामधेनूच कामधेनू असते असं नाही बरं. आपल्या घरची गाय सुद्धा कामधेनू आहे. जी कामना कराल ती कामना ती धेनू पूर्ण करते. ती देणारच ती. वशिष्ठांनी लावलं कामाला नंदिनीला. आपल्याकडे पाहुणे आलेत, कशी सोय झाली पाहिजे. ते सगळं सैन्य घेऊन विश्वामित्र राजा तिथं आला. पाहतो तर जंगलामध्ये शामियाना, सगळे मोठमोठे पेंडाल, मोठमोठे शामियाने. बरं, ज्याला जे पाहिजे ते, ज्याला जेवढे 250 पदार्थाचा बुफे. विठाला, गंगापूर रोडचाच होता लॉन्स हॉटेल. जाऊ दे, मला काय म्हणायचं आहे, असं सगळं लावून दिलं. कुणी? नंदिनी, कामधेनू, ताकद आहे तिच्यात. आता विश्वामित्र आला. तो म्हणतो, हा बुवा एकटाच या जंगलात, इथं धडे माणसं कामाला नाही, हे या बुवानी आणलं कुठून, हे याच्याकडे आलं कसं? बरं वशिष्ठ मुनी, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. आता ऍक्च्युली महाराज लोक द्यायला कधीपासून लागले हा प्रश्न पडला तिथं. तुम्हाला काय पाहिजे बोला, तुम्हाला काय पाहिजे बोला, तुम्हाला काय पाहिजे बोला. विश्वामित्राने सगळ्या सुविधा घेतल्या, पण त्याला रात्री झोपच येईना. कोणाकडे काही मोठं पाहिलं का बऱ्याच जणांना झोपा येत नाही. याच्याकडे कसं काय, या कुशीवरून त्या कुशीवर. पहाटे काकड्यालाच उठून गेला तो. वशिष्ठांकडे काकडा असायचा, आपल्याकडे काकडा असतो पण तो 4 ते 6 असतो. म्हणजे माणसं पण 4 ते 6 असतात. विठ्ठला, मला कळत नाही तो काकड्याचं टायमिंग आहे का संख्या. तो गेला आणि त्याने वशिष्ठाने एक प्रश्न विचारला, ओ महाराज, एवढ्या जंगलात एवढा पेंडॉल, एवढ्या लोकांची सगळी व्यवस्था कशी काय केली? आता महाराज लोकांना तो डोकं पाहिजे ना, का कोणाला अख्खी माहिती सांगायची. या ना, त्याने सांगितलं माझ्या घरी कामधेनूची पोरगी आहे. याचं लगेच डोकं फिरलं. तो महाराज लोकांना काय करायची, कामधेनू आमची राज्यात पाहिजे. घेतली, नेली ओढून. आता ती ओढून नेल्यानंतर तिला ते आवडलं नाही. असं ती एक हिसका मारली आणि परत आली. ती नंदिनी वशिष्ठांना म्हणते, तुम्ही मला त्याला का दिलं? अगं म्हणे, मी कुठं त्याला दिलंय, त्यांनीच तुला बळजबरी नेलं. म्हणजे तुम्ही पाठवलं नव्हतं? म्हणे नाही. 1 मिनिट थांबा. हे बघा, जे अन्न निर्माण करू शकतात ना, ते सैन्य पण निर्माण करू शकतात. विठाला, कारण ती कोण आहे? कामधेनू. जे सगळे भाले बर्च्या घेतलेले सैन्य निर्माण केले, अख्खं विश्वामित्राचं सैन्य भोसकलं. तेव्हा विश्वामित्राचे फ्यूज उडाले. ते म्हणतात, हा बाबा आपल्याला लई जड जाईल. ते म्हणाले, का? अरे यांनी सैन्य निर्माण केलं ना, आपले अख्खे पळवून लावले. हे कशाच्या जोरावर? त्या वशिष्ठ म्हणाले, हे तपाच्या जोरावर आहे. त्या दिवशी विश्वामित्राने धनुष्यबाण खाली ठेवलं आणि आजपासून मी हे तपाचं बळ मिळवणार. आणि मग राजा विश्वामित्र ऋषी विश्वामित्र झाले.
वशिष्ठ सगळ्या सोयी करतात. काय कारण? आम्हा घरी एक गाय दूध आहे, एक गाय घरी आहे, एवढ्या सोयी झाल्या. आता पुढे ऐका. तुकाराम महाराज, तुमच्या घरी कोणती गाय आहे? तुम्ही एवढे छान आहेत, सगळ्यांना जीव घालता. महाराज म्हणतात आमच्या घरी ना आहे ना एक गाय, ती गाय जगा वेगळी आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेली गाय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, आपला पांडुरंग हीच गाय आहे. आम्हा घरी एक गाय दुभत आहे, एक गाय आमच्या घरी दूध देते. बरं किती देते? आपल्या घराला पुरेल एवढं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गाईचं दूध घराला पुरेल एवढंच असतं. वत्साचे निवरसे दुभते होय घरोद्देशे, घरापुरतं आहे. ते म्हणतात ही घरापुरतं देत नाही. पानान समाय त्रिभुवनी, स्वर्ग लोकातीचा पाना, भूलोकातीचा पाना, पाताळात पणीचा पाना जातो. स्वर्ग लोकात कोणता पाना जातो? राक्षस देवतांवर आक्रमण करतात तेव्हा. भूलोकामध्ये कोणता पाना मिळतो? भजन केल्यावर आपल्याला शांती मिळते तेव्हा. आणि पाताळ लोकात कोणता पाना? राहे पाताळी स्वामी माझा विठ्ठला. स्वर्ग लोकात इंद्राचं रक्षण करते ही गाय, भूलोकात पंढरपुरात राहून वारकऱ्यांना आनंद देते ही गाय, आणि बळीराजाचं दार राखते ती पण गाय. हीच हा त्रिभुवनातला पाना आहे. असं म्हटल्यानंतर लोक लगेच म्हणू लागली ही गाय दिसते कशी सांगा? महाराज म्हणाले तिचा वाण सावळा आहे. सावळे सुंदर रूप मनोहर, परमात्मा सावळा आहे. वाण ते सावळी. नाव काय तिचं? महाराज म्हणतात श्रीधर आहे. श्रीधर भगवंताच्या अनेक नावांपैकीच एक नाव आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीने ज्याला पकडून ठेवलेला आहे तो श्रीधर. फक्त तेच नाव स्त्रियांकडे गेलं की ते आकारांत प्रत्ययाला जातं, म्हणून श्रीधरचं श्रीधरा विठ्ठला. नाही होऊ द्या, होऊ द्या. हरी महाराजांचं पूजन होऊ द्या. हरी महाराज म्हणजे या अकोले तालुक्याच्या वारकरी संप्रदायाचं एक नव आशास्थान आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या. मला त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. एखादा वारकरी माणूस स्विगी वगैरे सारख्या अनेक कंपन्यांना सहज लिलया हाताळू शकतो, आणि मॅनेजमेंटमध्ये मास्टरू अशांची सध्या फार गरज आहे. आणि ते समाजाला काही देणार आहेत म्हणून त्यांचं देवाने आडनाव पण डोनर केलं. डोनर आहे ते डोनर, पण मी आपला डोनर करतो त्याला, दाता. बसून घ्या. वान ते सावळी, सावळा वान आहे. नाव तिचं श्रीधर आहे. मग चरते कुठं? तालुक्यातल्या तालुक्यात चरते का वॉर्डातल्या वॉर्डात चरते ती गाय? महाराज म्हणतात चरे वसुंधरा, अख्ख्या पृथ्वीवर, नुसत्या पृथ्वीवर नाही 14 भुवन फिरते. या गायीचं आणखी वैशिष्ट्य काय? गाय दूध देताना फक्त वासरू दिसलं तरच देते की नाही. या गायीची तरा अशी आहे, वत्सना ही माय भलत्यापाशी जाय. या गायीला स्वतःच वासरू नाही, ती भलत्याकडे पण जाते. म्हणजे कोणाकडे? कुरवाळी तो वाहे भाव भरणा. म्हणजे जो हिला कुरवाळतो ना, मग ते वासरू तिचं नसलं तरी देव भरपूर देतो. सांगतो तुम्हाला, देव देवासाठीच असतो ना. शांतता राहा जरा, शांत राहा जरा, शांत राहा, शांत राहा. तुम्हाला 9 वाजेपर्यंत हँडल करणं मला परीक्षेचं होऊन लागलंय. असो, आपल्या घरचे भाग्यवान आहेत. विठ्ठला गाय ही वासरापुरती दूध देणारी आहे ना, पण या गायीला स्वतःचं वासरू नाहीये. म्हणजे काय? जो तिला कुरवाळील ना ती गाय त्याला लाभ देते. आणि गायीचं प्रेम मिळवायला तिला कुरवाळावं लागतं. तिच्या गळ्याखाली असं कुरवाळलं की गाय प्रसन्न होते. पण हे सगळं असलं तरी ती मारक्या जातीची आहे का नाही याची खात्री करूनच जा. उगाच कीर्तनाने एकदम डेअरिंग घेऊन कॉन्फिडन्सने जाऊ नका, नाही तर मग हाडांचे डॉक्टर ओळखीचे करून जा. कारण जिला शिंग आहे तिच्यापासून सावध राहा असं शास्त्र आहे.
नदीनांच नकिनांच शृंगीनाम शस्त्रपाणीनाम विश्वासो नैव कर्तव्य स्त्रीषु राजकुलेषु च. यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. नदीनाम, नदी बुडवू शकते. नखीनाम, नख आहेत त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. अस्वल. शृंगीनाम, शिंग आहेत, विश्वास नाही ठेवायचा. नदीनांच नकिनांच शृंगीनाम शस्त्रपाणीनाम, हातात ज्याच्या शस्त्र आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. कधी पण हल्ला करू शकतो. विश्वासो नैव कर्तव्य स्त्रीषु राजकुलेषुच, स्त्रीवर विश्वास ठेवू नये. स्त्रीवर म्हटलंय, आईवर, ताईवर किंवा बाईवर असं नाही. ज्ञानोबारायांनी इथली स्त्री सांगितली ज्ञानेश्वरीत. पै सौ चोराचे मैत्र, जे हाट भेटीचे कलत्र. बाजारात भेटलेली स्त्री ही विश्वासाला पात्र नसते. मग पुढे राजकुलेषुच, राजकुळावरही विश्वास ठेवू नका. तुम्हाला देऊन ठेवतील जागीच. विठ्ठला विठ्ठला. काय नाही, नाराजांना चहा पाणी पाजावं लागतं, मिटतो तो प्रश्न. विश्वास ठेवू नये असं शास्त्र आहे. मग ती गाय आपल्या वासरापुरती आहे ना. ऐका, जो कुरवाळील त्याला ती लाभ देते. मी तुम्हाला सोपं सांगतो. देव परमात्मा जो आहे तो देवांना जीव लावतो का दानवाना? पटकन बोला. जेवढ्या लवकर बोलाल तेवढ्या लवकर सुटी. म्हणजे मला देव देवाना जीव लावतो का दानवाना? देवाना. बरोबर आहे. प्रल्हाद देवाच्या पोटी जन्माला आलाय का दानवाच्या? त्या गायीने सनत कुमारांना सनकादिकांनाही पुष्ट केलंय. ते आपल्याला उपाशी ठेवील का? काळजी करण्याचं काहीच कारण नाही. महाराज म्हणतात, ज्या गायीनं सनकादिक तृप्त केले, मोठ्यांच्या भुगा मोठ्या असतात. सामान्याला सामान्य दिलं का ते 5,000 शांत राहतं. आता 365 गुणिले 5 भागिले 5,000 करून पहा. म्हणजे एका मताचे आपण घेतलेले पैसे किती पैसे पडले विठ्ठला. मोठ्याच्या भुगा मोठ्या राहतात. मग जी गाय सनकादिकाला तृप्त करते त्यांच्या समोर माझी भूक ती किती? तुका म्हणे माझी भूक दे गाय, तुका म्हणे माझी भूक दे गाय. भूक
याच्या प्रति आपण आणखी आणलेले आहेत. रामेश्वर भाऊ, या प्रकारचे. माझी विनंती राहील की रामेश्वर भाऊनी गायीवर किती प्रेम केलंय एवढंच नाही तर जे वाचल्यावर तुम्ही सगळे पण गोमातेवर प्रेम करा. त्याचा हा युवा ध्येयचा सुंदरसा अंक इथं उपलब्ध आहे आणि आपण तो नक्की घेऊन जा. गोमातेची सेवा करणं, त्या सोबतीला तिच्यावर विश्वास ठेवणं. कोविडची लागण झाली रामेश्वर भाऊंना, डॉक्टरी उपचार नाकारले आणि केवळ गोमूत्रावर श्रद्धा ठेवली आणि ते त्यातून बरे झाले. म्हणजे त्यांचं जीवन गोमातेसाठी मी म्हणेल की एक डेमो आहे की गोमातेवर किती प्रेम असलं पाहिजे. आणि मला निश्चित एक गोष्ट छान वाटली, कोणाचा कसलाही वाढदिवस लोक साजरा करतात, पण आज याचा आनंद आहे की आमच्या भूमीतला एक शिंदे पळशाचा भूमिपुत्र गोमातेचा जन्मदिवस साजरा करतो. किती परमभाग्याची गोष्ट आहे. ही भावना प्रेरणा ठरो आणि अशा परंपरा सुरू होत अत्यंत प्रेमाने श्रद्धेने त्यांनी आपल्याला सगळ्यांना इथे निमंत्रित केलं. हरी महाराजांनी त्यांचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवला. माझ्याही अत्यंत व्यस्ततेतून इथं येणं झालं, कारण मी काल रात्रीचं कीर्तन जुन्नरला केलंय, आज सकाळचा काला बुलढाण्याला केलाय आणि तिथून जेमतेम इथे येऊन सकाळचा काला करायला सासवडला जायचंय. पण गायीची सेवा केल्यावर ताकद येते असं म्हणतात, तेव्हा ही सेवा आपल्या सर्वांना ऊर्जा देवो. आणि रामेश्वर भाऊ, तुम्ही गायीची सेवा करता असं म्हणणार नाही, तुमचा जन्मच गायीच्या सेवेसाठी आहे. आणि मला निश्चित आहे हे जे सगळे तुमच्या सोबत आहेत ना, ते सगळ्यांच्या घरी एक एक गाय नक्कीच पाळलेली असणार, कारण आपला नेता जे करतो ते अनुयायांनी केलंच पाहिजे आणि ते करतो तोच अनुयायी असतो. तेव्हा तुमचं हे गोमातेचं प्रेम सगळ्यांमध्ये असंच प्रसारित हो ही प्रार्थना गोमातेच्या चरणी करतो. आणि त्या गोमातेने तुम्हाला दीर्घ आयुर आरोग्य द्यावं, यश कीर्ती आनंद नामाचं प्रेम तुमच्याकडून शुद्ध परमार्थ घडावा, सात्विक साधू संतांची संगत तुम्हाला घडावी आणि तुमचं जीवन भक्तिमय व्हावं ही प्रार्थना करतो. खरं तर आज आमच्या सगळ्या नाशिकचं ड्रायफ्रूट स्टेजवर आहे. हे आमचे सगळे कीर्तनाचे रसिक श्रोते, म्हणजे तुम्ही कुठं पण चला आम्ही आहेतच. तेव्हा अशी सगळी आदरणीय भाविक मंडळी, या परिसरातील सर्वच जण आपण इथं आहात. आपल्या सर्वांच्या हृदयातल्या कृष्ण प्रेमाला, गो प्रेमाला वंदन करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. नरक भगवान रामप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन्न झालेल्या भूमीमध्ये विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पंचक्रोशीतील मौजेश्री क्षेत्र खापराळे या ठिकाणी एक वारकरी संप्रदायाचे पाईक असे असणारे वारकरी संप्रदायाचे आदर्श अनुयायी श्री हरिभक्तीपरायण रामेश्वर निवृत्ती सदगीर आदी करून सर्व त्यांचे बंधू सदगीर परिवार, या परिवाराने या ठिकाणी आज गोमाता जन्मदिन सोहळ्याच्या निमित्ताने आजची ही संकीर्तन रूपी सेवा अभिजित केलेली आहे. वारकरी संप्रदायाचे पाईक असे असणारे वंदनीय पूजनीय श्री हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज पाटील महाराजांनी या ठिकाणी येऊन गोड असं गोमातेबद्दल विवेचन केलं. प्रथम सदगीर परिवाराच्या वतीने उपस्थित भाविकांच्या वतीने महाराजांचे आपण आभार मानूया. एक 2च मिनिटं. या आजच्या संकीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व नाशिक परिसरातील पंचक्रोशीतील अधिक सर्व गायक वादक वारकरी भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरायण बानाजी बाबा वागचौरे, बाळकृष्ण महाराज डावरे आदी करून व्यासपीठावर असलेली सर्व महाराज मंडळी, विजय महाराज चव्हाण आहेत, सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची आज वाढलेली भव्यता दिव्यता शोभा आहेत. गोमातेचा अभिष्टन चिंतन सोहळा म्हणजे भूतकाळातील आठवण, वर्तमान काळातील योग्य वाटचाल आणि भविष्य काळातील योग्य विचार. मग त्या भविष्य काळातील योग्य विचार जर कोणते असतील तर विवेकांच्या साठी, विवेक तरुणांसाठी गो हत्या थांबली पाहिजे
गोसेवा घडली पाहिजे. आणि गोसेवा घडण्याकरता या युवा तरुणांच्या हृदयामध्ये ही गोमातेची श्रद्धा प्राप्त व्हावा, इच्छा प्रगट व्हावी, इच्छा बळ प्रगट व्हावं, या निमित्ताने आजचा हा सोहळा मोठ्या आनंदात पार पडलेला आहे. पुरुष एकदा सदगीर परिवाराला शुभेच्छा देऊन याच ठिकाणी थांबतोय. बाळकृष्ण महाराज डावरे आपलं मनोगत व्यक्त करतात. यानंतर डावरे महाराज बरं आलेल्या सर्व भाविकांनी भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही. लँड जिहाद ज्या धर्मांतर हिंदूंचे मुलींचे चालू करून दिले व्हिडिओ यासाठी केले जाते, तरी कृपया आता कोणी काही गाय आपली जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती गोरक्षक आणि आपले गोमाता जन्मदिन सोहळ्याचे आयोजक रामेश्वर निवृत्ती सदगीर व त्यांचा सर्व सदगीर परिवार यांच्याकडून सर्वांना विनंती आहे. हरिभक्तपरायण श्री जगन्नाथ महाराज पाटील यांच्या कीर्तन सेवा दिल्याबद्दल कापराळे परिसर व शिंदेगाव परिसर यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन व आभार करण्यात येत आहे. सर्वांनी लाईन धरून जेवणात बसण्यास काही हरकत नाही अशी मी सर्वांना विनंती करतो. फोटो काढी गडबड केली काही नाही. आमचा याचा काढून याचा पंडितराव यार थोडा लोट नाही काही नाही काही